केवली भगवान ने रखी, इसीलिए पृथ्वी स्थिर है। कब तक? जब तक भगवान का संकल्प है। इसलिए रोज सवेरे उठकर पृथ्वी को प्रणाम करना चाहिए। क्या मंत्र है भगवती का? पृथ्वी देवी का मंत्र है कि साक्षात समुद्रे वसने देवी पर्वत स्तन मंडले विष्णु पत्नी नमस्तुभ्यम क्षमस्व पाद स्पर्श में। भगवान विष्णूची अर्धांगिनी श्री भगवती लक्ष्मीचा उद्धार केला। चैत्र महिन्याच्या कृष्ण नवमीला भगवान वराह नारायण प्रगट झाले। बोलो वराह नारायण भगवान की जय। चैत्रच्या शुक्ल नवमीला रामजी प्रगट झाले आणि चैत्रच्या शुक्ल चतुर्दशीला जो पाळण्यावर भगवान शिव आणि पार्वतीचं पूजन करतो डोलायमान, त्याला भगवत साक्षात शिव पार्वतीची प्राप्ती होते असं स्कंद पुराणात लिहिलं आहे। तर अशा प्रकारे चौथ्या स्कंदामध्ये भगवान शुभदेव महाराजांनी परीक्षितांना सुंदर ही कथा सांगितली आणि तदनंतर महाराज श्री शुभदेव महाराज म्हणतात चतुर्थ स्कंदामध्ये आता दुसरी पुत्री श्री मनु महाराजांची, तिचा आता द्वितीय दिवसाची कथा आता। आणि या कलियुगामध्ये तप केवळ कथा आहे, हरी कथा। जो कथेला जातो ना, माझी आजी लहान असताना मी काय नातू, तर मी आईचं बोट पकडून आजीचं बोट पकडून मला आठवते 4थी 5वी 6वी 7वी 8वी 9वी पर्यंत आणि 10वी पर्यंत मी कथा ऐकली, भागवत कथा गावामध्ये। तो साक्षात लहानपणीपासून रोज कथा व्हायची। नरसिंह मंदिर है तो रोज मैंने आजी के साथ जाकर भागवत कथा सुनी। तो भागवत कथा का फल देखो, उस कथा का फल मुझे गुरु और गुरु कृपा से वृंदावन और वृंदावन की कृपा से भागवत कथा करने का सौभाग्य मला माझ्या जीवनात प्राप्त झालं। तर अशा प्रकारे महाराज भागवत कथा काय देते? श्री तप केल्याने परम तप भागवत श्री श्रवण मात्रेनं कर्दम ऋषीने 1000 वर्ष तप केलं। कुठे? अहमदाबाद पाशी मैसाना गाव आहे, तिथे तप केलं आणि तपाने देवाचं दर्शन झालं। किरीटम कुंडलीम शंख चक्र गदा पद्मम खेतोत्पलम क्रीडमनका मनस्पर्शम सितेक्षणम। भगवंताचं दर्शन, भगवंत म्हणाले डोळ्यातून अश्रू पडले देवाच्या। का? कारण देव जाणतात भविष्य काय आहे। हे कर्दम माग काय हवंय? तो कर्दम म्हणतो देवा माझं नाव कर्दम म्हणजे कीचड, कीचड म्हणजे चिखल, माझं नाव चिखल आहे। आणि मी तुमच्याकडून काय मागतो? देवाला मागणं केलं, साक्षात मला असं वरदान दे, तथास चाहम परिवोडू कामा तथास चाहम परिवोडू काना समान शिला ग्रहमे दुधेनु। देवा माझ्या समान शीलवान, माझ्यापेक्षा अधिक प्रेम करणारी आणि ग्रहमेधू धेनू, धेनू म्हणजे गाय, एक अशी गाय स्वभावाची मला कन्या द्या ज्याच्याशी माझा विवाह हो आणि त्या विवाहाने माझं गृहस्थ जीवन हो। बघा देव प्रगट झाला, देवाला काय मागितलं? कन्या मागितली, स्त्री मागितली। म्हणून देव रडले आणि देव प्रसन्न पण झाले की तू एवढा तप करून कन्या मागतो, म्हणजे सुशील कन्या द्या, ज्या सुंदर सुशील कन्येनं माझं गृहस्थ जीवन धन्य व्हावं, सफल व्हावं। आणि देवाच्या डोळ्यातून पाणी पडलं। देवाने स्वतःहून आशीर्वाद दिला की कर्दमा तू एवढी सुंदर भक्ती माझी केली आहे, मी तुझ्या घरात पुत्र रूपेने प्राप्त होईल, प्रगट होईल। आणि भगवान कर्दम ऋषीच्या घरी कपिल रूपामध्ये प्रगट झाले। बोलो कपिल भगवान की जय। भगवान कपिल रूपामध्ये प्रगट झाले आणि भगवान कपिल साक्षात केव्हा प्रगट झाले? आषाढी पौर्णिमा। आषाढी पौर्णिमेला साक्षात गुरु भगवान गुरुदेवांची पूजा होते ना, त्याच आषाढी पौर्णिमेला शतम वितुषु शरदम कमलाक्ष सरो भगवान प्रगट झाले। आणि सिद्धानाम कपिलो मुनी सांख्य योगानाम आचार्य भगवान कपिल मुनींनी आणि महाराज भगवंतांनी आशीर्वाद दिला की कर्दमा तुझ्या घरामध्ये मी पुत्र रूपामध्ये प्रगट होईल आणि नवकन्या तुझ्या घरामध्ये, नवकन्या म्हणजे नवदा भक्ती, तुझ्या घरात नवकन्या प्रगट होईल असा आशीर्वाद देऊन भगवान आलोक झाले। कर्दम ऋषी